मराठ्यांचा घराणा आणि माझी प्रार्थना गणपती बाप्पांना जायच्या अगोदरच पूर्ण केली, म्हणून मी गणपती बाप्पासाठी 21 हराळीच्या पेंड्यांची माळ तयार करायला घेतली. नमस्कार, माझं नाव अंजली. आज सकाळी सकाळीच माझी स्वारी गेली होती हादग्याच्या फुलावरती. याची भाजी ज्याने खाल्ली त्यानेच खाल्ली. याची चव म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. मला खालचे खालचे फुलं काढून घेता आले, पण वरचे येत नव्हते, म्हणून भाऊला पाठवले होते. भाऊने आका फांदाच तोडून काढला. पुढे थोडी रांगोळी काढून घेतली आणि घरी गाठी घ्यायला आलेल्या बायकांनी पूजा करून घेतली. चिडवून आम्हाला नाव घ्या कोणी म्हणतं तेव्हा आमचा रिप्लाय, नाव घ्या ग. केळीच्या पानावर पाय कसा देऊ, लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ. मी नाही घेत. मी पण नाही घेत. असंच असतं, विषयच नाही. मग आम्ही गेलो हराळी खुडण्यासाठी. त्या पिटकोलीला घ्यायला सांगितलं, तर या पिटकुल्याने पार गवतच उपटून काढलं. ते पण असं उपटिलं की डेंजरच. मग आम्ही सगळी हराळी जमा केली, कारण गणपती बाप्पासाठी 21 पेंड्यांची माळ तयार करायची होती. मग चिल्लर पार्टी गेली गावामध्ये. मग काय मला एकटीलाच करत बसावं लागलं. शेवटी मराठा जिंकलाच आणि बाप्पानं आमच्या घरानं ऐकलं. आभारी आहो आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांचे. मला थोडंफार ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याची जाऊ जय शिवराज शंभूराज. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा.